नाहीतरी गण्या दिवसभर इकडे तिकडे फिरत असतो. त्याला आपण आपल्या बरोबर कामाला घेतला तर. म्हणजे विचार एकदम पक्का झालाय तुमचा. आता विचार करून मुली बघायची ही वेळ आहे का वाकणेस? आणि तुम्ही माहिती काढणार होतात ना. चिचुंदरी आहे तीच सापडली माझ्या हातात. आता एवढ्याशा गोष्टीवरून काय जीव घेणार आहात का त्या पोरीचा? म्हणजे काहीतरी झालंय पण सांगायचं नाहीये. अगं हे पण एक कामच आहे. अच्छा अच्छा घड्या घालायच्या आहेत होय. अगं वेडी आहेस का तू? तुला घड्याने कपड्यांची निवड करायला बोलवलंय. निवड? आता काय निवड? उद्या कॉलेजला जाताना मी ह्याच्यापैकी कुठला ड्रेस घालू? आता ते मी कसं सांगू? मग दुसरं कोण सांगणार? हे बघ, मला गाईड करणारं या घरात कोणी आहे का? आत्याबाई साहेब सांगतील की. आत्याची? नो वेज. हा, सुमित्रा काकू आहे पण ती अगदीच काकूबाई आहे ग. आणि अहिल्या काकू मे बी, पण ती माझ्या सॉलिड डोक्यात जाते. आणि तुला मारल्यापासून तर कम्प्लीट फुलली आहे तिच्यावर. त्याचं काय आहे? एवढे कपडे आणि एवढे रंगीबेरंगी कपडे मी कधी पाहिलेच नव्हते ना. तरी पण तूच सांग. तर काय सांगू? सगळेच चांगले आहेत, कोणतं पण घाला. समज तुला तुझ्या बॉयफ्रेंडला भेटायला जायचंय, हा, तर कुठला ड्रेस घालशील? अमृताताई, तुम्हाला बॉयफ्रेंड आहे? म्हणजे तो पिक्चर मध्ये असतो तसा? का तुझा नाहीये? ते पिक्चर मधल्यासारखं नाहीये, पण एक मित्र आहे. जायला तू तर एकदम आतल्या गाठीची निघालीस यार. बॉयफ्रेंड आहे आणि मला सांगितलं पण नाहीस. हो ताई, तो बॉयफ्रेंड वाला मित्र नाहीये, साधा मित्र आहे. कळतं सगळं मला. तरीच म्हंटल बॉयफ्रेंडचं नाव काढल्यावर तू लगेच लाजून लाल का होतेस? हो ताई, राजन तसा मुलगा नाहीये काही. अच्छा, म्हणजे राजन नाव आहे त्याचं? कसं दिसतो ग? म्हणजे टॉल, डार्क, हँडसम ह्या कॅटेगरीतला आहे? तुम्ही काय बोलताय, मला काहीच कळत नाहीये. अगं दिसायला कसा आहे तो? तो बाकीची मुलं असतात तसाच आहे, त्यात काय डावा उजवा करायचंय? बघावं लागतं बाई. आमची मुलगी एकदम देखणी आहे ना. ताई काय हे घाला हे. अगं अगं अगं, आंबा हेल्मेट काढा. हा करा. चला चला. चला हा करा. चला 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 चला. हेल्मेट काढा. चला हा करा. चला 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 निघा लवकर. कोण नाही आतमध्ये? काय चला हा करा साहेब. याला हा करा म्हटलं. माझ्या तोंडाचा वास घ्यायची परमिशन आहे तुला? हो परमिशनची काय गरज आहे साहेब? एवढा वास येतोय. हा प्यायलोय मी, प्यायलो. काय म्हणणं, काय करायचं काय माझा? चला उतरा आणि त्या गाडीत बसा. चला. याला कोण आहे माहिती? ए मी कोण आहे तुला? मी कोण आहे हे माहिती आहे का तुम्हाला? सकाळी उतरले की मग सांगा. चला. नाही सकाळी दुपार कशाला? मी कोण आहे? मी आता फोन लावला ना, एक आत्ता फोन लावला की नाही. हे कोण आहे? हवालदारचं. हे कोण आहे? इन्स्पेक्टर आहेत. तुमचा होमगार्ड बनवून टाकेन. आता तुला पोलिस इसका दाखवलाच पाहिजे. चला रे घ्यायला. हात लावायचा येणार मी येतो ना. सन्मानाने घेऊन जायचं मला. चला चला. काय गाडी बसा, फुकट चला. रस्ता आलेला आहे काय? साहेब एक महत्वाचं काम होतं. काय झालं? परशुराम साहेबांना दारू पिऊन गाडी चालवताना पोलिसांनी पकडले. वाकणीस आपल्या भागातल्या लोड शेडिंगच्या प्रॉब्लेम बद्दल मला बोलला नाहीत तुम्ही? बोलणारच होतो मी, पण तुम्ही त्या
पेपरमधल्या बातमीमुळे अस्वस्थ होतात. माझ्यापेक्षा माझ्या भागातली माणसं, त्यांचे प्रश्न माझ्यासाठी जास्त महत्वाचे आहेत. चुकलं माझं. पण ते परशुराम साहेबांचं. आज पेपरला आलेल्या बातमीबद्दल बाहेर कुठे चर्चा? हो, म्हणजे चर्चा खूप चालली आहे, पण परिस्थिती आटोक्यात आणण्याचा प्रयत्न चाललाय आमचा. काय म्हणत होता तुम्ही? परशुराम साहेबांना पोलिसांनी पकडलंय. त्यालाही बघू दे एकदा कोठडीतला अंधार. त्यामुळे तरी डोकं ताळ्यावर येईल त्याचं. कोणाचे फोन आले तर मला देऊ नका, आणि तुम्हीही घेऊ नका. तुझं अंग तापानं फणफणलाय. आज तू कामावर येऊ नगस. आजार आल्याने रोजचा खर्च थांबत नाही. एक रोज बुडाला तर 30 रुपयाचं नुकसान होईल. 30 रुपयाचं नुकसान नाही होणार, 15 रुपयाचं नुकसान होणार. का? माझ्या वाट्याचं अर्ध काम काय तो मुकादम करणार आहे? आजपासून मी पण जाणार आहे कामावर. अरे लहान पोरांना घेत नाहीत तिथं. मला सगळं माहित आहे. त्या मुकादमाला अर्धा हिस्सा भेटला की कुणाला बी ठेवतो तो कामावर. काय नको, तू घरलाच राहा. दिवसभर इकडं तिकडं फिरण्यापेक्षा 4 इटा उचलल्या तर 4 पैसे मिळतील. रडू नकस. झोप झोप तू. तुम्ही इथं? जानकी गाडीतून आणि शाळेला सुट्टी दिली का? हो हो, जरा हळू. किती प्रश्न विचारशील, मला बोलू दे काहीतरी. अहो तुम्ही इथे आल्याचा इतका आनंद झालाय मला. इतकं बरं. मलाही खूप बरं वाटलं तुला बघून. अगं पण तू इथे काय करतेस? आता मी इकडेच राहते ना सुमिताई बरोबर. हो. तुम्ही पण इथे कायमच्या राहायला आलात का? नाही ग, कृष्णात्यांनी मला इथे बोलावून घेतलंय. त्यांचं माझ्याकडे काहीतरी काम आहे म्हणून. त्यांनी बोलवलंय. चला चला मग मी जाऊन त्यांना सांगते. हो, चला. अगं आतमध्ये सामान घे बघू नंतर. तुम्ही चला चला या. वाकणीस, तुमच्या उभं राहण्याच्या पद्धतीवरून, तुमच्या चेहऱ्यावरून कळतंय की काहीतरी झालंय. काय झालंय? आत्याबाई, काल रात्री दारू पिऊन गाडी चालवत असताना परशुराम साहेबांना पोलिसांनी पकडलं. पकडलंय? मग आता कुठे आहे तो? पोलीस चौकीतच आहे. म्हणजे रात्रभर तो पोलीस चौकीत आहे आणि तुम्ही काय हातावर हात ठेवून तमाशा बघत बसलात? नाही, मी रात्रीच निघालो होतो, पण मोठे साहेब म्हणाले. तो काय म्हणाला असेल याची कल्पना आहे मला, पण नरसिंहाला हे कळत नाही याच्यात आपली बदनामी होतीये. तेच मला समजत नव्हतं, म्हणून तुम्हाला भेटायला आलो की काय करू. आत्ताच्या आत्ता जाऊन त्याला सोडवून आणा. हे पहा, मी त्याच्या वाईट वागण्याचं समर्थन नाही करत आहे, पण आता दुसरा पर्याय नाहीये. आणि साहेब, त्याला मी सांगेन. आत्याबाई, 2 मोठी माणसं बोलतायत, कळत नाही? असं एकदम धाडकन मध्ये येऊन उभं राहतात. चुकले. पुन्हा पुन्हा अशा चुका व्हायला लागल्या ना तर गावी परत पाठवून देईन. काय काम होतं? बाहेर बाई आली आहेत.
कोण बाई? आमच्या शाळेच्या बाई. शाळेच्या वनिता आली असेल. कुठे आहेत? बाहेर. आलेच मी. ये. नमस्कार हा, करते. हा. कसा झाला प्रवास? छान झाला. आमच्या ड्रायव्हरनी गाडी चांगली चालवली ना? पहिल्यांदाच एवढा मोठा प्रवास केला. अनुभव पहिलाच होता, त्यामुळे माहित नाही चांगला की वाईट. बरं, वाटेत कुठे थांबलात की नाही? हो, थांबलो ना, एके ठिकाणी थांबलो. आणि अगं तुझं सामान कुठे आहे? सामान गाडीतच आहे, आणू का पटकन? तू कशाला? ढिगभर नोकर आहे तिथे, आणतील ते. कसं वाटलं घर? खरं सांगू आत्याबाई, एवढं मोठं घर पहिल्यांदाच पाहिलंय. खरं तर खूप गडबडले होते मी आल्यावरती, पण बाहेर जानकी भेटली, मग बरं वाटलं. तिची आणि तुझी काय ओळख? अहो, माझीच विद्यार्थिनी ती. खूप चुणचुणीत होती शाळेत असताना. सध्या ती इथेच असते, आम्हाला सोबत म्हणून. हो का? आत्याबाई, वाकणी साहेब सांगत होते तुम्हाला माझ्याशी काहीतरी बोलायचंय, काहीतरी सांगायचंय. हो, आता इथे थोडंच बोलायचंय. प्रवासाहून आली आहे, जरा हातपाय तोंड धू, मग आपण बसू माझ्या खोलीत. चल. आत्याबाई, यांना कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतंय. वनिता नाव आहे तिचं. गावाकडच्या शाळेत शिक्षिका आहेत त्या. अच्छा, मग आज इथे येणं कसं? शाळेच्या नव्या इमारती संबंधी बोलायला आलेल्या आहेत त्या. चल ग. चला, काय माझी ओळख झालीच नाही अजून. मी ओळखते तुम्हाला. तुम्ही अहिल्या वहिनी ना? हो. प्रवासाहून दमून आली आहे ती. जरा तिला विश्रांती घेऊ दे, मग बोला. हा, चल ग. ही गावची शिक्षिका इथे काय करते? आणि तेही थेट आत्याबाईंच्या खोलीत. काय ग, किती दिवस असं डोळ्यात पाणी आणून रडणार आहेस? त्यापेक्षा आपण असं वागावं की रडण्याची वेळच येणार नाही. पण मी आत्याबाईंचाच निरोप द्यायला गेले होते ना. अगं, थोडा विचार करायचा. माणूस काहीतरी बोलत असेल. पण मी गावात सगळ्यांकडे अशीच जायचे. अगं, पण हे तुझं गाव आहे का? आणि काय ग, गावी वाड्यामध्ये अशीच जायचीस? आता कसं विचार करून उत्तर द्यावीत. परवा अहिल्या बहिणी तुला उगाचच मारला, उगाचच त्यांचा मार खाल्लास तू. मला बरं नाही वाटलं. पण मी खरंच काही केलं नव्हतं. हो अगं, आपण घरातील नोकर माणसं, नोकरानं नोकरासारखंच वागावं, कळलं? हे चिमे. चिमे? हो. काय भारी नाव आहे. आहे ना? माझ्या नातीचं नाव आहे. तुझ्यापेक्षा लहान आहे ती, पण तुझ्यासारखीच धसमुसळी. आजपासून मी नाही वागणार धसमुसळपणाने. अरे वा, शाबास. बघ आता तुला कोण ओरडते का ते. बघ, आत्याबाईंची गोळ्या घेण्याची वेळ झालेली आहे. चला, त्यांना गोळ्या नेऊन द्या. आणि जायचं कसं? दबकत दबकत दबकत. धबकासा. चल निघ. ये बस ना. तुमच्यामुळे आज मुंबई पाहण्याचा योग आला. आणखी पुष्कळ योगायोग पाहायचे आहेत तुला. म्हणजे? सांगते. त्याच्या आधी तुला काही चहा, कॉफी? नाही, काही नको.
अहो तुम्ही विचारलं हेच खूप झालं माझ्यासाठी. खरं तर तुम्ही इथे बोलावून मला काय विचारणार आहात याचंच ओझं माझ्या मनावर जास्त आहे. त्यामुळे ते आधी हलकं करा. तुझ्या लग्नाबद्दल बोलायचं होतं. आत्याबाई, त्या दिवशी मन मोकळं व्हावं म्हणून तुम्हाला मी सगळं काही सांगून टाकलं. माझ्या लग्नासाठी तुम्ही प्रयत्न करावा अशी माझी अजिबात अपेक्षा नव्हती. अगं तुझं लग्न ही जेव्हा माझी गरज झाली तेव्हाच मी निमंत्रण पाठवून बोलावून घेतलं ना तुला. त्याच्याबद्दल तू अजिबात वाईट वाटून घेऊ नकोस. म्हणजे मला समजलं नाही तुम्हाला काय म्हणायचंय. माझ्या नरसिंहाशी लग्न करशील? नरसिंहराव म्हणजे मोठे किल्लेदार साहेब ना? 3 महिने झाले नर्मदेला जाऊन. त्याचं एकटेपणा पाहवत नाही हो. पण आत्याबाई, मी तुझ्या मनात आता काय चाललंय ते नाही सांगू शकत मी. पण एवढंच सांगते, हे लग्न होण्यामागे एक कारण आहे. हे कारण मी तुला लग्नानंतर सांगेन. तुझ्यापासून काहीही लपवलं जाणार नाही. मान्य आहे मला, पण मला विचार करायला थोडा वेळ हवाय. आजची रात्र आहे तुझ्याकडे. उद्या सकाळी तू जायच्या आत मला निर्णय पाहिजे. फक्त एक गोष्ट लक्षात ठेव, यात तुझा काहीही तोटा नाही. नाही आत्याबाई, प्रश्न फायद्या तोट्याचा नाही आहे. प्रश्न आहे तो पात्रतेचा. तोही माझ्या. अगं ज्ञानाचा प्रसार करणारी तू. तुझी योग्यता खूप मोठी आहे. आणि जेव्हा मी या लग्नाचा प्रस्ताव तुझ्या पुढे ठेवला तेव्हा या सगळ्या गोष्टींचा मी विचार केलेलाच. हो बरोबर आहे तुमचं, पण तरीही मला थोडा वेळ लागेल. ठीक आहे, जाने की तुला तुझी खोली दाखवेल. उद्या सकाळी भेटू आपण. हो, येऊ मी? नमस्कार सर. नमस्कार. हे बघा, ही काय माझी पहिली निवडणूक नाही आणि तुमचीही नाही. शिवाय मतदारसंघ आपलाच आहे, त्यामुळे इथे कुठल्या प्रकारचा प्रचार करायचा हे मी तुम्हाला सांगण्याची गरज नाही. मतदारसंघ आपलाच असल्यामुळे इथला प्रत्येक मतदार मला नुसता चेहऱ्यांनीच नाही पण नावाने चांगला माहिती आहे. खरंय सर. साहेब, यंदा 70,000 नवीन मतदार आहेत. सगळी तरुण मुलं मुली आहेत. मी काही ज्येष्ठ नागरिकांचा नेता नाही. या नव्या यादीमध्ये ज्या मतदारांची नवीन नावं आली आहेत त्या सगळ्या तरुण मुला मुलींची बारशी जेवलोय मी. माझा अख्खा उमेदवारीचा काळ यांच्या आई वडिलांची सेवा करण्यात घालवला मी. खोट्या प्रचाराची गरज कोणाला असते? ज्यांनी मतदारसंघ मागून घेतलेला असतो त्यांना. अहो, त्यामुळे तर आपल्या मतदारसंघातून फॉर्म भरताना भले भले नेते बिचकतात. पण म्हणून तुम्ही गाफील राहू नका. कोणाची छोटी मोठी कामं असतील तर ती आवर्जून करा. बाकीच्यांचं राहू दे, घरच्यांची कामं बघा. देवाला वाटते आपण खोलीमध्ये प्रकाश केला, पण त्याच्या बुडाखाली अंधारच असतोय. जीवाची काजळी करून आपण कितीही उजळलो तरी बुडाखालचा अंधार हा त्या दिव्याचं प्राक्तन असतं. हाच फरक आहे सक्का आणि सावत्र मधला. तू नेहमी तुझ्या सोयीप्रमाणे नातं वापरलंस. असं मग माझ्या जागी वामन असता तर त्याला ठेवला असता का रात्रभर? तो त्याच्या जागी, तू तुझ्या जागी. दोन्ही प्रवृत्तींमध्ये फरक आहे परशु. तर जास्त बोल नको. मला कामाचं बोलायचं यांच्याशी. चालली इथून. गावाचं काम करण्याचं आव्हान आहे आणि घरच्यांचं बिघडवतोय. आता जाऊ दे ना परशुराम साहेब. ये या कनाळ्या. अरे गप. हिला पताका लावणं, दादाच्या नावाने नारा देत फिरणं, जिंदाबाद जिंदाबाद करणं एवढंच काम आहे तुझं, कळलं काय?
स्वतःच्या लायकीत राहा. आणि तू सुद्धा तुझ्या लायकीचा विचार कर परशु. हा विचार भावाने करायला पाहिजे होता. शब्द तोलून मापून वापर परशु. आणि अजून काही बोलायच्या तिथून निघ. चल निघ इथून. माझा पण निर्णय व्हायला आलेला आहे. वेळ आली की उत्तर देईन. या कन्नाळ्या निघा तुम्ही. येतो सर.